नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM यो ऑन रेडिओमध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, स्वर्गीय शरद भाऊ आचार्य यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण व्याख्यानमालेचं आयोजन आपल्या नारायण गजानन आचार्य आणि दामोदर कृष्णाजी मराठी महाविद्यालयात केलं आहे. आणि या वर्षीच्या व्याख्याता आपल्याला लाभलेल्या आहेत डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी. तर त्यांना आपण व्याख्यानानंतर आपल्या खास मुलाखतीसाठी आमंत्रित केलेलं आहे. डॉक्टर वंदनाताई, तुमचं मनपूर्वक स्वागत. आणि त्यांच्या सोबत आहेत, म्हणजे त्यांना ज्या घेऊन आल्या त्या आपल्या उपप्राचार्या डॉक्टर जयश्री जंगले मॅडम. तुमचंही मनपूर्वक स्वागत आहे. आणि खरं तर प्रथम आभार व्यक्त करते की तुमच्यामुळे डॉक्टर वंदनाताईंना आम्हाला भेटता आलं आणि एक छान मराठीची पर्वणी आम्हा सगळ्या प्रेक्षकांना घेता आली त्यांच्या व्याख्यानाच्या अनुषंगाने. तर आज डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी मॅडम यांचा आपण साहित्य प्रवास उलगडून घेणार आहोत या आचार्य 90 FMच्या मुलाखतीच्या माध्यमातून. तर मी विनंती करते जयश्रीताईंनी काही प्रश्न त्यांना विचारावे, आम्ही दोघी मिळून त्यांना काही प्रश्न विचारू. तर अर्थातच साहित्याच्या प्रांगणात आहोत आपण, तर शैक्षणिक प्रांगणात आहोत. तर तुमच्यावर संस्कार कसे झाले साहित्याचे, किंवा तुम्ही साहित्याकडे कसे वळलात? सर्वसाधारणपणे संस्कार आपल्याला घरातून आणि शाळा कॉलेज इथून होतात. तर तोच खरं म्हणजे माझा क्रम होता. आमच्या घरी सगळ्यांना वाचनाची खूप आवड होती. घरामध्ये त्या काळाला अनुसरून जी पुस्तकं असायची, म्हणजे स्वामी श्रीमान योगी वगैरे कादंबऱ्या, अशा प्रकारच्या पुस्तकांपासून सुरुवात झाली. चांदोबा आमच्याकडे दर महिन्याला येत असे आणि आम्हाला तिथून ती वाचनाची गोडी लागली. माझ्या एका काकांकडे स्त्री किर्लोस्कर मनोहर यायची, म्हणजे त्यांच्याकडे गेलं की ती मासिका हमखास वाचायची. असा तो एक प्रवास सुरू होतो आपला. तेव्हा काही हा प्रवास विवास असं माहिती नसतं खरं सांगायचं तर, पण ती गोडी लागते. मला शाळेमध्ये शिक्षक माझ्या सुदैवाने फार चांगले मिळाले. भाषा शिक्षक मराठीच्या आमच्या बाई 8वी 9वी 10वी 3 वर्ष एकच बाई होत्या. आणि त्यांनी आम्हाला ज्या पद्धतीने कविता शिकवल्या, विशेषतः कविता शिकवणं आणि कविता समजणं या गोष्टी खरंच आजही अवघड जातात. तर ते त्यांनी ज्या पद्धतीने गेलं, त्यांनी मार्क वगैरे तेव्हा जे काय मिळायचं ते मिळाले, म्हणजे SSCचं मराठीचं बक्षीस बिक्षीस हे ते. पण त्याच्या पलीकडे जाऊन त्याची जी एक आतून गोडी लागणं म्हणतो आपण, ती निर्माण झाली. आणि त्याचा शोध मला 12वी नंतर लागला की आपण येऊ पण शकतो वगैरे. म्हणजे साधारण आपण धरू की 16व्या 17व्या वर्षापासून. आणि 18व्या 19व्या वर्षी माझ्या आयुष्यामध्ये एक असं छान वळण साहित्याच्या दृष्टीने आलं. ते मला सांगायला आवडेल की मराठीमधले मोठे कादंबरीकार नासम इनामदार हे आमच्या घराच्या जवळ राहायचे आणि त्यांना तेव्हा लेखनिकाची आवश्यकता होती. त्यांच्या नात्यातली एक मुलगी माझी मैत्रीण होती. तर तिने मला विचारलं की तुझं अक्षर चांगलं आहे तर तुला लिहायला आवडेल का, म्हणजे बघा हा निकष काय होता. तर मी त्यांच्याकडे गेले आणि त्यांनी माझी थोडीशी परीक्षा घेतली. ते स्पूलवरती रेकॉर्ड करायचे आणि त्या काळात रेकॉर्डच कोणाकडे नसायचे तर स्पूलची प्रश्नच येत नाही स्पूलचा. त्यामुळे त्यांच्या घरी बसून मला ते शब्दांकन त्याचं करायला लागायचं, म्हणजे ज्याला आपण आज ट्रान्स्क्रिप्शन म्हणतो त्या प्रकारचं. हा शब्दही मला माहिती नव्हता, ते ऐकायचं आणि लिहायचं असं होतं. पण 2च महिन्यामध्ये मी त्यांच्या घरची होऊन गेले आणि त्यांनी मला अतिशय प्रेमाने वागवलं. कोणीही आलं की ही माझी लेखिका असा उल्लेख ते करायचे. म्हणजे मला इतकं संकोचल्यासारखं व्हायचं, कारण शांताबाई शेळके वगैरे अशा लोकांना, बाबासाहेब पुरंदरे या लोकांना मी त्यांच्याकडे भेटले पहिल्यांदा आणि त्यांना ते असा उल्लेख करायचे. तर ते कौतुकाने. आणि नंतर त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये पण लिहिलं. तेही एक आपल्याला आनंददायी असतं आणि प्रोत्साहन देणारं असतं. तिथून ते खरं सुरू झालं प्रत्यक्ष लेखनाला सुरुवात. आणि मग त्या अनुभवावरती मी एक लेख तेव्हा लिहिला होता. मानधन मिळालेला तो माझा छापून आलेला आणि पहिलं मजा. तेव्हा त्याचं काय 30 रुपये वगैरे असं मानधन होतं. पण ती एक मजा. आणि अशा प्रकाराने आपलं लेखन आवडतं लोकांना, हे याचा शोध लागला. पण हेही झाले नव्हते, पदवी पण मिळालेली नव्हती, त्याच्या आतच हे घडायला लागलं. आणि मग स्वाभाविकपणे मग मराठी घेऊनच BA, मराठी घेऊनच MA, MPhil, PhD, नेट सेट हे सगळे ओळीने टप्पे त्याच्यातून झाले. आणि ते सगळं करत असताना वाचनाची आवड हा सगळा जो महत्वाचा धागा आहे तो टिकून राहिला. आणि तो टिकल्यामुळेच खरं म्हणजे जो खूप असतो तो कधीतरी लिहायला लागतो असं म्हटलं जातं. तर तसं मग मी ते लिहायला लागले. मी काही खरं खूप लिहिलेलं नाहीये आणि मी स्वतःला लेखिका अजिबात मानत नाही हेही सांगते, कारण कथा कादंबरी किंवा कविता अशा प्रकारचं लेखन मी करत नाही. मी नंतर समीक्षेकडे वळले. त्यामुळे पण या सगळ्याच्या मागे जे महत्वाचं आहे गाभा तो मराठी साहित्याच्या प्रेमाचा आहे. तुम्ही अध्यापनाच्या काळात बरेच वर्ष होता, तर अध्यापनाचा तो प्रवास कसा होता? म्हणजे मुलं कशी होती किंवा कशी पिढी घडली? मला शिकवायला खूप आवडतं. आजही मला शिकवण्याची संधी मिळाली की मी ती लगेच घेते. तर तसं मला थेट PhD करत असतानाच मी SNDT विद्यापीठातून PhD केली. विलास खोले हे माझे मार्गदर्शक गाईड होते PhDचे.
तर त्यांनी मला पहिल्याच वर्षी विचारलं की आमच्या इथे गरज आहे, तू शिकवायला लागशील का, अशी माझी शिकवायला सुरुवात सुरुवात झाली. झाली. आणि ती थेट MA ला म्हणजे पदव्युत्तर विद्यार्थ्यांना शिकवण्याचा एक अनुभव वेगळा असतो, कारण ते सगळेजण तो विषय घेऊन काहीतरी करायला आलेले असतात त्यामुळे. आणि एक एक विषय घेऊन आपल्याला भरपूर काळ त्याच्यावरती काम करता येतं, असा एक अनुभव होता तो. आणि छान मला चांगल्या मुली मिळाल्या, प्रेम त्या अजूनही करतात, भेटत असतात, आठवणी काढतात वगैरे, हा सगळा एक भाग. आणि दुसरीकडे माझं नेहमी म्हणणं असं असतं की शिकवता शिकवता आपल्याला शिकायला मिळतात गोष्टी. आपल्याकडे एक म्हटलं जातं की ज्ञान दिल्याने वाढतं, तर हे नुसतं ऐकलेलं असतं वाक्य, पण प्रत्यक्ष ते वाढतं म्हणजे काय, हा अनुभव मला शिकवायला लागल्यावरती आला. आणि मग तर मला शिकवणं फारच आवडायला लागलं की आपल्याला दर बॅचला नवीन काहीतरी कळतं. हीच कविता आपण गेल्या वर्षी वेगळी शिकवली होती आणि आज या नव्या विद्यार्थिनींना आपल्याला नवीन काहीतरी सुचलं, ह्याचा जो आनंद आहे त्या आनंदासाठी मला आजही शिकवायला आवडतं. मी अजूनही कुठे कुठे विचारलं तर व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून एखाद्या सत्र शिकवायला जात असते. म्हणजे आता तुम्ही हे सांगितलं की तुम्हाला लहानपणापासून एक वाचनात तुम्ही रमत होतात आणि त्याच्यानंतर तुम्ही मराठी भाषा ह्यामध्येच तुमच्या सगळ्या पदव्या घेतल्या आणि ते तिथे शिकवायलाही लागलात. आणि तेच बोलता बोलता तुम्ही म्हणलात की तुम्ही काही मोठ्या स्वतःला लेखिका म्हणत नाहीत, पण संपादित सानिया, निवडक मंगला गोडबोले किंवा कथा यात्रा, कथा दीपावली, पांथस्थ ह्या तुमचं लिखाण उपलब्ध आहे. सीतेची गोष्ट आणि इतर कथा बघ ना. आणि ही तुमची आणि रोहिणी भाटे कथक नृत्यांगना यांच्या जीवनावर तुम्ही रोहिणी निरंजनी पुस्तक लिहिलंय, त्याला राज्य पुरस्कारही प्राप्त झालेला आहे. त्याच्याच बरोबर तुमचे बरेच लेख ह्या वेगवेगळ्या विषयांवर, शिवाय समीक्षेवर, कथा, नाटक या विषयांवरचे जे आहेत ते मराठी वाङ्मयाचा इतिहास, संदर्भासहित साहित्य, स्त्रीवाद, अजून तेंडुलकर, चार चौघी, तपोवन, न लिहिलेली पत्र, स्त्रीलिखित मराठी कथा, अशा वेगळ्या वेगळ्या विषयांवर तुम्ही एवढं लिखाण केलेलं आहे. म्हणजे हे फक्त आवडीमधून होत नाही, यामध्ये हे सगळं करण्यासाठी बरेच परिश्रम लागतात. तर आता आवड आणि आता काहीतरी आपल्याला जेव्हा लिहावंसं किंवा करावंसं वाटतं, तुम्ही म्हणालात की एक लेखक लिहावंसं वाटतंच, तर त्याला नुसतंच आपल्याला वाटतं ते लिहून काही कोणी एवढं मोठं योगदान देऊ शकत नाही. तर ते कसं केलं? तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे की केवळ आवडीपोटी नाही होत, आवड आपल्यापुरतीच राहते. त्याचं काहीतरी करायचं असेल पुढे तर अभ्यासाची जोड त्याला द्यावीच लागते. कुठल्याही कला विषयाचं पण असं आहे की तुम्हाला रियाज, साधना हे करावं लागतं. तर PhD करत असताना मला असं लक्षात आलं की संपलं PhDचं काम आणि आपल्यासाठी अनेक दरवाजे उघडले गेले. म्हणजे मला कथा हा विषय पहिल्यापासूनच प्रकार खूप आवडत असल्यामुळे माझी PhD स्त्रियांच्या कथा साहित्यावर आहे. पण त्या निमित्ताने मला स्त्रियांच्या कथेकडे बघण्याचे वेगवेगळे दृष्टिकोन मिळाले. म्हणजे अगदी स्त्रीवादी दृष्टिकोनापासून ते भाषा शैलीपर्यंत, शैली वैज्ञानिक दृष्टिकोनापर्यंत. आणि मग स्त्रियांची अशी एक उपभाषा असते, असे शोध लागत जातात आपल्याला. आणि मग कोणी ना कोणी त्याच्यामध्ये काहीतरी लिहिलेलं असतं, बोललेलं असतं, त्यांनी पण आपल्याला इन्साइट्स, मर्मदृष्टी मिळत असते. तर ते सगळं घडत गेलं. आमच्या इथे खोलेसर असताना अतिशय शैक्षणिकदृष्ट्या समृद्ध वातावरण होतं. अनेक चर्चासत्र आयोजित केली आम्ही आणि ती म्हणजे समीक्षेची समीक्षा, मेटा समीक्षा ज्याला म्हटलं जातं, अशा प्रकारचं सुद्धा एक चर्चासत्र आमच्याकडे झालं होतं. ह्या सगळ्या दरवाजे उघडले जाण्याचा जो अनुभव होता तो मला समृद्ध करून गेला असं वाटतं मला. आणि मला मुळात अभ्यासाची आवड होती खरंच. म्हणजे मी असं काहीतरी घेऊन, ज्याला लाईटली म्हणतात ना, तसं सोडून नाही देऊ शकत. काही असं पकडलं डोक्यात की त्याच्यात खोलाशी झाड हा स्वभाव असल्याने, आणि नाटक आणि कथा हे खरंच असतेचे आवडीचे विषय असल्याने त्याच्यावरती मग आपोआप काम होत गेलं, लिहित गेले आणि ते येत गेलं कुठे कुठे, असं झालंय. तुम्ही सहज सोप्या पद्धतीने सांगताय, पण ते तेवढंच सहज नाहीये. ते खूप महाकठीण काम आहे. आणि तोच तुम्ही आता जो उल्लेख केला की अभ्यास करत गेलात आवडीने, त्याच्यातून तुमचं लेखन तर झालंच, पण त्याच्याचबरोबर मला इथे उल्लेख करावासा वाटतो की तुम्ही काही संहिता लिहिलेल्या आहेत, आकाशवाणीसाठी लिहिलेल्या आहेत, विद्यावाणीसाठी लिहिलेल्या आहेत, त्याच्यानंतर FTII कम्युनिटी सेंटरसाठी लिहिलेत. शिवाय तुम्ही अनेक प्रकारचे सादरीकरण केलेलं असं आपण म्हणू. काही कार्यक्रम जे करतात, अनवट शांताबाई हा तुमचा एक कार्यक्रम आहे की शांता शेळकेंचं आपण जे एरवी कुठे आपल्याला वाचायला ऐकायला मिळत नाही
असे काही वेचे घेऊन तुम्ही अतिशय सुरेख संगीताची जोड देऊन त्याला केलेला कार्यक्रम आहे. किंवा व्यंकटेश माडगुळकरांच्या कथांचं सादरीकरण जे तुम्ही करता ते रंगपीठावर, ते एक अतिशय सुंदर असं असतं. ते म्हणजे हे मी तर पाहिलेत, त्याच्यामुळे मला तो अनुभव आत्ता बोलता बोलता सुद्धा आठवतोय. आणि त्याच्यानंतर आणखीन बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारची कथा, जयवंत रवींवर पण आता तुम्ही त्या दिवशी केलं. त्याच्यानंतर मला वाटतं अरुणा ढेरेंच्या कथांवर केलेलं आहे. तर आता हे तुमचं एकूण केलेला अभ्यास आणि हे सादरीकरण, तर हे सगळं का करावं असं वाटलं आणि ह्याच्या मागची प्रेरणा काय, विशेषतः अशा कार्यक्रमांची? म्हणजे इथे तर नक्कीच आता डिग्र्या वगैरे झाल्या की मिळवून पदव्या झाल्या होत्या, त्याच्यानंतर हे सगळं केलं तुम्ही. बरोबर आहे. झालं होतं असं की मी स्त्रीवाद शिकवायची MA ला, आणि तेव्हा आम्हाला एक स्त्रीवादी कवितांचं संकलन नेमलेलं होतं, आव्हान नावाचं. ते शिकवता शिकवता माझ्या असं लक्षात आलं की अजून काही कविता असतीलच की ज्याच्यामध्ये आहेत तेवढ्याच नाही, तर त्या आपोआपच म्हणजे मग अशी मिळते ती प्रेरणा. मग शोधल्या. तेव्हा मिळून साऱ्या जणी मासिकामध्ये भरपूर कविता यायच्या. मग अजून इतर कविता संग्रह शोधले. मग असं लक्षात आलं की ज्या कवयित्री स्त्रीवादी नाहीत पण त्यांच्या काही कवितांमध्ये तो भाव, तो सूर ऐकू येतो. मग अशा काही कवितांचं आपोआप आवड म्हणून संकलन झालं. मग ते 2-4-5 कविताप्रेमी मैत्रिणींना घरी ऐकवलं. तर त्याच्यातली माझी एक मैत्रीण संगीत जाणणारी होती. म्हणजे हे मीटरमध्ये छान याला चाल देता येईल असं करून आमचा तो ऊन वेचता वेचता हा पहिला कार्यक्रम 2000 मध्ये तयार झाला. आता अभिवाचनाच्या कार्यक्रमांची 25वी तर तेव्हा आम्ही तो पहिल्यांदा केला आणि मग तो आवडला. मग त्याचे 25 प्रयोग पटापट झाले. आणि त्या रंगमंचीय कार्यक्रमातून आपण खूप लोकांना एकाच वेळी पोहोचवू शकतो हे लक्षात आलं. आणि मग काय करायचं नाही हे तिथे ठरवणं फार गरजेचं असतं. म्हणजे पॉप्युलर, लोकांना हवं ते, टाळ्या घेणारं, याच्याही पेक्षा आपल्याला जो विचार, ज्या हेतूनही आपल्याला ते बांधायचंय तसंच आपण ते करत राहायचं. आणि हे कुठेतरी डोक्यात पक्क होतं. काही बोलून वगैरे दाखवलं नाही, काही वेळच आली नाही, तुम्ही आज विचारताय म्हणून. तर मग अरुण कोलटकरांच्या स्त्रीविषयक कविता, मिचकी वही आलं, त्यानंतर असं करत 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 आजपर्यंत साधारण 30 ते 32 संहिता लिहिल्या गेल्या. पण संहिता लेखन करणं हे काही करिअर म्हणून किंवा संहितेसाठी संहिता असं नाही झालं. ते काही ना काही निमित्ताने अभ्यास झाले होते आणि ते करताना तो अभ्यास पोहोचवण्यासाठी हे एक वेगळं तंत्र आहे संहिता लिहिण्याने. कारण तुम्ही शोधनिबंध लिहिता चर्चासत्रासाठी, तो वेगळ्या भाषेत वेगळ्या पद्धतीचा असतो. आणि संहिता तुम्हाला वेगळ्या पद्धतीने, तुम्हाला एक प्रेक्षकांमधनं सामायिक, ज्याला आपण विभाजक, कॉमन डिनॉमिनेटर काढायला लागतो आणि ते पोहोचवण्याचा प्रयत्न. तर ते तंत्र आत्मसात झालं असं म्हणू किंवा होतंय टप्प्याटप्प्याने. आणि मग ते लक्षात आल्यावरती अशा खूप वेगवेगळ्या प्रकारचे, आणि तुम्ही करताय म्हणलं की तुमच्याकडे लोक पण येतात की जरा ह्याच्यावर कर, हे छान आहे. मग कुणी स्वतःहून म्हणतं. म्हणजे उदाहरणार्थ पद्मा गोळे यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने पक्षी निरीक्षक प्रकाश गोळे, त्यांचे चिरंजीव आणि त्यांच्या सुनबाई, हे 2 जण माझ्याकडे आले आणि म्हणाले की आम्हाला पद्माताईंच्या कवितांवर कार्यक्रम करायचा आहे, तुम्हाला आवडेल का करायला? तर का नाही आवडणार. मग अनुराधा कुबेर नावाची माझी गायिका मैत्रीण त्याच्याबरोबर होती. मग आम्ही पद्माताईंच्या काही कवितांना तिने चाली दिल्या, मग त्या गायल्या. मग आम्ही पद्माताईंचं एकीकडे जीवनपण आणि एकीकडे त्यांचं काव्यलेखनातलं सगळं हे, आणि ते फोटो वगैरे सगळे मिळाले आम्हाला. म्हणून मग त्याला एक तिसरी मिती मिळाली की आम्ही स्लाइड वरती ते फोटो सगळे, कारण त्या पटवर्धनांच्या कुळातल्या राजकन्या, त्यामुळे हरणाची गाडी वगैरे त्यांच्या घरी होती. तर हे सगळं इतकं नवीन होती माहिती, आणि लोकांनाही होती ना आम्हालाही होती. त्यामुळे आनंद मिळाला ते करत असताना आणि लोकांपर्यंत ते पोहोचवता आलं, ह्याची एक वेगळं समाधान. असं ते घडत गेले असं मी म्हणेन. पण किती ह्या गोष्टीचं मोल आहे बघा. म्हणजे आता पद्मा गोळेंच्या कविता बऱ्याच जणांनी वाचल्या असतील, पण आता तुम्ही जे सांगितलं राजघराण्यातल्या होत्या, त्यांच्या कवितांमधून एक जो घरंदाज शालीनपणा दिसतो तो असा कुठेतरी आलेला आहे. हे तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवू शकलात. आणि कुठेतरी मला असं वाटतं की साहित्य आणि जीवन हे आपलं कसं एकत्र असतं हे नेणं लोकांपर्यंत, आणि त्याच्याचबरोबर ते सगळ्यांमध्ये रुजवणं, ह्याच्यासाठी तुम्ही ही जी मेहनत घेतली. मला जो एक प्रश्न होता मनामध्ये की तुमचा हा अभ्यास आणि तुमची ही निर्मिती याचं नेमकं नातं काय असेल, ते आत्ता असं सहज बोलता बोलता तुम्ही खूप छान उलगडून सांगितलं. आता बोलता बोलता तुम्ही या बऱ्याच गोष्टी सांगितल्यात, पण ही सगळी पूर्वतयारी एखाद्या सादरीकरणासाठी तुम्ही कशी काय करता? सशक्त संहिता हे कोणत्याही रंगमंचीय आविष्काराचं बलस्थान आहे असं मला आजही वाटतं. आपण जे अनेकदा नाराज असतो ना काही काही गोष्टींवर, त्याचं कारण ते असतं की संहितेवरती कामच केलेलं नसतं. काहीतरी जोडाजोडी करायची आणि मग छान चेहरे, ज्यांना लोकप्रियता आहे अशा लोकांना घ्यायचं. म्हणजे ते
होतच. हो. असं काहीतरी गृहीत धरलं जातं. नाटकं सुद्धा तुम्ही बघा, हम्म. उत्तम संहिता ज्याची आहे, स्क्रिप्ट, हो ते तीच नाटक दर्जेदार. रंगमंचावरती असं. होय. एकदम पकड पकड घेत घेतात. खुर्चीतून तुम्हाला क्षणभरही ते हलवू बरोबर. देत नाही असं. बरोबर. तर हा एक भाग लवकर लक्षात आला की सशक्त संहिता आहे, बलस्थान आहे. त्यामुळे संहितेचं काम मी माझी एकटी करते कायम. हम्म. आणि ते झालं एकदा की मग त्या संहितेला अनुषंगून कोणाला आपल्याला कोण न्याय देईल, कोण पाहिजे, पुरुष आवाज पाहिजे, बाईचा आवाज पाहिजे. मग संगीताची जोड हे तर माझ्यासाठी पहिल्यापासून उन्हावेचतापासून होतं, कारण मला स्वतःला संगीत अतिशय प्रिय आहे. साहित्याच्या खालोखाल अरे वा. अभ्यास नाही, पण संगीत संगीत अत्यंत प्रिय आहे. आवडतं. आणि संगीताने जो एक त्या सगळ्याला असा छान हो, बांधलं मऊपणा जातं. येतं, ते हा. बांधलं जातं, त्या सगळ्याला एक रंजकता पण येते बरं. थोडी. तर त्यामुळे आणि सुदैवाने मला तरुण मुलं मुली संगीतातली गाणारी वाजवणारी अशी मिळत गेली. आणि असतात. मुख्य आपण काय म्हणतोय ते त्यांना कळणं. आता उदाहरणार्थ अनवट शांताबाईचा तुम्ही उल्लेख केला, म्हणून तेवढंच एक उदाहरण देते हा. की हा संबंध कार्यक्रम बांधत असताना मला ना शांताबाईंच्या गाणी ते शांताबाईंची खूप पैकी आहेत, हा. पण शांताबाईंच्या कवितांमध्ये खूप शोकात्म हो, असं हो. सूर आहे, बऱ्यापैकी आहे. बरोबर. तर असं सारखं वाटे व्हायलिन ऐकू येत होतं मला मनातल्या मनामध्ये की व्हायलिन पाहिजे यार, कोणीतरी पाहिजे. मग ती आमच्या बरोबर वाचणारी गौरी देशपांडे होती. तिला मी सहज म्हटलं की तू अच्छा. भारतीय विद्यापीठाच्या ललित कला केंद्रात होती, आठवत आहे का गं कोणी असं व्हायलिन आपल्याला असे समजून वाजवलं पाहिजे, बरोबर. येऊन वाजवायचं असं ना. नाही. तर म्हणाली की आहे एक मुलगा, मी विचारते त्याला. तर तो अनुप कुलथे नावाच्या मुलाला ती घेऊन आली. तर त्याला मी पहिल्या दिवशीच, मला सगळ्यात बरं हे वाटलं की तो पहिल्या दिवशी येताना व्हायलिन घेऊन आला. वा. काय आहे कसं आहे बघू असा नाही. एक असतो हो, मुलांचा होय, होय. दृष्टिकोन, हा पण मी अनुभवलाय. पण तो घेऊन आला आणि मी त्याला 2-3 कविता सांगितल्या. म्हटलं बघ, तुला कवितेचा तंतोतंत अर्थ नाही कळला तरी चालेल, ते तुझं फील्ड नाही, मला कळतंय, हा. पण हा भाव आला पाहिजे. हा. तू काय वाजव हे नाही मी तुला सांगणार, तुला समजलं पाहिजे बरं. की ह्याच्यासाठी चारुकेशी घेऊ का मला कवच घेऊ, वा. तू ठरव. आणि तू 2-4 तुकडे वाजवून दाखव, मी त्याच्यातला एक सिलेक्ट कर. नक्की करेन. हा. आणि मग ते आपण त्या पद्धतीने जाऊ. आणि तो इतका तयारीने त्यांनी केलं सगळं हो. की आमच्या पूर्ण कार्यक्रमाला तो सुरुवातीपासून वा. शेवटपर्यंत प्रतिम व्हायलिनची साथ करतो. अगदी अगदी 2 पातळ्यांवर चालू असतं यांचे शब्द आणि एकच बोलत असतात सूर. फार काय मजा सुरेख येते ते करायला. आपण हा साहित्यिक धांडोळा घेणारच आहोत डॉक्टर वंदनाताईंकडनं. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि या साहित्य सफरीला पुन्हा निघूया. तोवर तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ. Acharya 90 FM. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ. आणि आज आपण प्राध्यापिका, लेखिका, समीक्षिका आणि अभिवाचक म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉक्टर वंदनाताई बोकेल कुलकर्णी यांच्याशी संवाद साधतोय. वंदनाताई, एक उत्सुकता म्हणून प्रश्न विचार, म्हणजे कसा तुम्ही घ्याल माहिती नाही, पण एवढे सगळे साहित्यिक झाले, पु ल झाले, मंगेश पाडगावकर झाले किंवा बरेच झाले, कुसुमाग्रज झाले, पण स्त्री लेखिका, साहित्यिका अगदी हातावर मोजक्या अशा आहेत. संत मुक्ताबाई, बहिणाबाई आहे, दुर्गा भागवत आहेत, आताच्या काळातल्या आहेत, पण फारच कमी झाल्या स्त्री साहित्यिका. याच्या मागे काय कारण असेल? आपल्या सगळ्यांना माहिती आहे सुरुवातीपासूनच की मुळामध्ये स्त्रीला शिक्षणच नव्हतं ना. म्हणजे सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले यांचं काम झालं नसतं तर कदाचित आपणही कुठेतरी साचपडत असतो आज. त्यामुळे मुलींसाठी शाळाच मुळामध्ये जर का 1850च्या आसपास सुरू झाल्या तर त्यामुळे ती परंपरा नाही ना. अच्छा. मागे ओके. कोणताही साहित्य प्रकार लिहायचा तर त्या प्रकारामध्ये काम करणाऱ्यांची एक परंपरा पण उभी लागते ना. तर ती स्त्रीसाठी नाही. दुसरी गोष्ट, ती मुभा पण नाही. हा. म्हणजे तुम्हाला मी एकच उदाहरण देते. आपल्या काशीबाई कानिटकर ह्या ज्या मराठीमधल्या पहिल्या कथाकार मानल्या जातात. 1896 मध्ये पहिली कथा एका स्त्रीने लिहिली, पण त्याच्यानंतर पहिलं पुस्तक जे कथेचं प्रकाशित झालं ते काशीबाई कानिटकरांचं. तर काशीबाई कानिटकर ह्या लग्न होऊन जेव्हा, थोडं कदाचित विस्तृत होईल उत्तर, पण मला हे सगळ्यांनी ऐकावं असं जरूर वाटतंय. गोविंदराव कानिटकरांशी त्यांचा विवाह झाला तेव्हा त्या काळच्या प्रथेप्रमाणे त्या लहान होत्या वयाने. एकदा गोविंदराव कुणाशी तरी बोलताना त्यांनी ऐकलं की ही शिकली तर ठीक आहे, नाही तर हिला मी परत धाडीन. कोणाशी तरी ते बोलत होते, मोठे होते, लॉच्या टर्म्स भरत होते त्या काळात विचार केला तर. म्हणजे किती अंतर असेल वयात, 10-11 वर्षात होतं सहज. या 10-11 वर्षाची मुलगी होत्या. ह्या काशीबाईंच्या माहेरच्या घरामध्ये एक माघारी आलेली आत्या होती आणि तिचं आयुष्य त्यांनी पाहिलं होतं कसं आहे ते. रंगीत काही घालायचं नाही इथपासून त्या बाल मनावरती ते जे काय चित्र उमटलं होतं. तर तिला एकदम त्या छोट्या मुलीला असं वाटलं की नाही, असं नाही होता कामा, माघारी नाही जायचं. मग काय, नवऱ्याला शिकायलाच हवंय ना, तर शिकते मी, जिद्द. हा, आत्ता ते नवऱ्याला
तिथे धरून ठेवण्यासाठी झालं, पण मग शिक्षणाची एक संबंध राज्य किंवा क्षेत्र असं आहे की तुम्हाला एकदा त्याची गोडी लागली की तुम्ही तुमची वाटचाल पुढे बरोबर. आपली आपण करता. सुरुवात जरी त्यांनी केली असली, आपण रमाबाई रानड्यांचं नाही का बघत हा. की महादेव गोविंद रानडे हो. त्यांना रोज अक्षर गिरवायला हो. द्यायचे वगैरे, तशी अक्षर ओळख काशीबाईंना त्यांच्या नवऱ्याने करून दिली. आणि घरातल्या बायकांना मान्यच नव्हतं की ह्या नवीन आलेल्या सुनेनी असं हो, काहीतरी शिकणं, खरं. कारण मुळामध्ये अशा भीत्या घातल्या होत्या बायकांना की तुम्ही अक्षर लिहिलं वाचलं तर तुम्ही 7 जन्म नरकात जाल, तुम्हाला वैधव्य येईल, असल्या काहीतरी भीतीपोटी बायका शिकत पण नव्हत्या. म्हणजे हो. कधी कधी सगळ्या सुविधा असताना सुद्धा ते शिकायला तयार नव्हत्या. तर ह्यांनी ते रोज तांदूळाच्या ताटामध्ये अक्षरं गिरवायची, कारण लपून छपून कोठीच्या खोलीत बसायचं, हे असं त्या शिकल्या. आणि कुठपर्यंत शिकल्या की इंग्रजी पुस्तकाचं भाषांतर मराठीत करण्यापर्यंत काशीबाईंनी आपली स्वतःची क्षमता वाढवली. काशीबाईंच्या नावाने त्या काळच्या करमणूक नावाच्या हरिभाऊ आपटे चालवत त्या साप्ताहिकात एक छोटंसं पत्र छापून आलं, काशीबाई गोविंदराव कानेटकर, सौ काशीबाई गोविंदराव कानेटकर या नावाने. आणि आता त्या काळाच्या प्रथेनुसार ते ओसरीवर येऊन पडलं असेल टपालाने, त्यामुळे ते त्यांनी बघायच्या आधी घरातल्या पुरुषांनी अरे बघितलं. बापरे. आणि मग ते आपल्या घरातल्या एखाद्या बाईचं असं काहीतरी छापून आलं ह्याची शिक्षा म्हणून त्या 25 जणांच्या घरामध्ये काशीबाईंशी कुणीही बोललं नाही. बाप. आणि ताप नव्हती त्यांची की कुणी सांगितल्याशिवाय जाऊन ते जेवतील स्वयंपाकघरामध्ये. दिवसभर त्यांना उपास घडला. म्हणजे पांढऱ्यावर काळं करण्यासाठी बाईला काय किंमत मोजायला लागली आहे याचं ते एक उदाहरण आहे. आणि तसंच थोड्याफार फरकाने त्या पिढ्या सगळ्या त्याच्यामध्ये गेल्या. त्यामुळे पण त्या संबंध म्हणजे 1950 पर्यंत आपल्याला इतकी कमी पुस्तकं दिसतात, इतक्या हा. कमी स्त्रिया हो. दिसतात. 50 नंतर हळूहळू हे प्रमाण वाढत गेलं. आणि आता मात्र आपल्याला असं म्हणता येतं की कादंबरी आणि नाटक हे 2 साहित्य प्रकार सोडले तर बाकी सर्व क्षेत्रात, सर्व साहित्य प्रकारात बायका भरपूर लिहित आहेत. कादंबरी आणि नाटक का नाही, तर या दोन्हीला वेळ भरपूर लागतो. हा. नाटक तर तुमचं उभं राहिलं पाहिजे रंगमंचावर, तेव्हा तुम्ही नाटककार म्हणून तुम्हाला मान्यता मिळते. तर हे नाटक उभं राहण्यासाठीचा जो वेळ द्यावा लागतो तो आजही बाईला द्यावा लागत नाही. म्हणून विजया मेहतांसारखी अगदी एखादी उच्च स्थानावरती नाट्यकर्मी. पोहोचलेली नाट्य दिग्दर्शिका, अभिनेत्री असताना सुद्धा तशी मोठी सशक्त परंपरा आपल्याकडे नाही नाही. निर्माण झाली. आजही तरुण मुली मालिका लिहितात, हो, हो. कळलं की नाही, पण नाटक लिहितायत आणि ते नाटक उभं राहत आहे असं आपल्याला होतं. दिसत नाही. लता कादंबरीचं तेच आहे. नार्वेकर, हे, अपवाद आहे. कमी नाव, अपवाद आहे. कमीच आहेत नाव. इरावती कर्णिक लिहिते, इरावती मनस्विनी लता रोहिणी रवींद्र लीला लिहिते, लिहिते. हा, पण खूपच हाताच्या हाताच्या बोटावर बोलण्या. आणि आजच्या काळात किंवा मधल्या कितीतरी वर्षांमध्ये कुणीच नव्हतं. तुम्ही तर म्हणजे साहित्याच्या अभ्यासामधून खरोखर एक मराठी समाजाचा पूर्ण ज्याबद्दल बोलता तो कालखंड खरोखर उभा करता अशाच प्रकारे. नाही, कारण साहित्य समाजाशी जोडलेलं आहे. बरोबर. ते केवळ तुमच्या कल्पनेतून नाही निर्माण होत. लेखक जे लिहितो त्याचं मूलद्रव्य, रॉ मटेरियल समाजातून तर येतो. बरोबर. त्यामुळे ते खूप मग स्वाभाविक आहे. या आता साहित्यामध्ये ज्या अशा वेगवेगळ्या काही वळण वाटा येतात, काही वेगळे वेगळे टप्पे येतात, हे कशामुळे आणि त्याचा नेमका जनजीवनाशी काही संबंध असतो का? काय वाटतं असतोच ना. तुम्हाला? कोणत्या काळामध्ये ऐतिहासिक कादंबऱ्या जास्त लिहिल्या गेल्या? शिवाजी करायच्या. महाराज. हा. नाही, महाराष्ट्र नाही, राज्याची महाराष्ट्र स्थापना राज्याची स्थापना झाल्यावरती झाल्यानंतर एक ती अस्मिता. हा. आणि मग आम्हाला पण परंपरा आहे, आम्हाला पण इतिहास आहे, आम्हाला पण दैदिप्यमान वारसा उज्ज्वल आहे. परंपरेचं मग ते सगळं कथन पण. 60 ते 70च्या दशकामध्ये सर्वाधिक ऐतिहासिक कादंबऱ्या स्वामीपासून सुरू झालं. सगळ्या कादंबऱ्या तेव्हा लिहिल्या गेल्या, म्हणजे अधिक प्रमाणात. अजून लिहिल्या जात नाही का? जातात ना. आता पानिपत लिहिलीच की विश्वास पाठव, पण तरी त्यालाही आता किती वर्ष झाली, पण तरी ती तशी अलीकडच्या काळातली बरोबर. म्हणायला पाहिजे. हा. त्यामुळे असं ते काही ना काही बाहेरचे प्रभाव पडतच असतात. नवसाहित्य आलं म्हणजे काय आलं तर फडके, खांडेकर, माडखोलकर ह्यांनी ज्या पद्धतीचं लेखन केलेलं होतं ते लेखन काही बंडखोर लेखकांना मान्य नव्हतं. आणि मग त्यांना हवं तसं लिहायचा प्रयत्न केला. म्हणून गंगाधर गाडगिळांचं वाक्य बरं का, की कथानकाच्या पिंजऱ्यातून मी कथेला सोडवलं होय. नवकथेने. तर कथानक नष्ण कथेला ही बंडखोरीच होती त्या काळामध्ये. होय. मग पुन्हा त्याच्यामध्ये बदल होत राहतात. आता दलित आणि ग्रामीण साहित्याचे प्रवाह मी मगाशी भाषणामध्ये बोलता बोलता म्हणले. त्याच्यामुळे पण झालं ना की असं गावकुसा बाहेरचं जगणं सुद्धा आपल्याला टिपता आलं पाहिजे. पण जे तुमचा अनुभवाचा भाग नाही ते तुम्ही नाही ना लिहू शकत. कुठेतरी तुम्हाला तो अनुभवाचा एक असायला लागतो. मग बाकीच्या गोष्टी कल्पनेने जाणून घेता येतात प्रतिभावंत लेखकाला. असं दिसतं आपल्याला. त्यामुळे येतातच. आता खानोलकर आणि पेंडसे आणि दांडेकर, आपले गोनी दांडेकर, कोकणच्या पार्श्वभूमीवरच्या का कादंबऱ्या सर्वात जास्त बरोबर. कळतच ना लगेच आपल्याला. हा. व्यंकटेश माडगुळकरांच्या साहित्यामध्ये दिसणारा निसर्ग हा कोकणातल्या वेगळा आहे, निसर्गापेक्षा अगदी फार वेगळा आहे. नाहीच. कारण निसर्ग म्हणजे बोरी बाबळीची झाडं काटेरी
मैलोनमैल पसरलेलं वैराण रान, पाण्याचं दुर्भिक्ष्य, कारण मांडेश हा. आणि मांडेश हा त्यांचा प्रदेश हा पर्जन्यछायेच्या प्रदेशातला येतो. म्हणजे एकाच वेळेला भूगोल, इतिहास, समाज जीवन हे सगळं एकत्रितरित्या उमटतच असतं साहित्यामध्ये. त्यामुळे ते समजून नाही घेतलं तर मग आपल्याला काय समजलं. बरोबर. मग ती फक्त गोष्ट राहते ना, हा. तसं नाही, गोष्टीच्या पलीकडे काहीतरी त्याच्यात जे असतं ते हे असतं. म्हणजे साहित्य ही खरोखर जीवनाकडे आणि ते पण एकूण सार्वकालिक जीवनाकडे बघण्याची एक खिडकी आहे. नक्कीच नक्कीच. आणि खरोखर त्याविषयीचा आनंद कसा घ्यायचा हेच तुम्ही तुमच्या या कार्यक्रमांमधून मला असं वाटतं लोकांना सांगत असता. पण मग आता हे सगळं जे आहे तर याच्यावर एकूणच आपल्या भारतीय साहित्यावर जर विचार केला तर पाश्चात्य साहित्याचा बराच प्रभाव आहे आणि त्याच्यातून अर्थातच मराठी साहित्यही आपण वगळू शकत नाही. तर मग आता याचाच परिपाक म्हणून अनुवादाकडे तुम्ही वळलात का? कारण अनुवादिका पण आहात तुम्ही आणि केल्याने भाषांतर सारखं जे अनुवादाला वाहिलेलं मासिक आहे त्याच्यात तुम्ही शैली संपादक आहात. तर आता 2 प्रश्न विचारते की ह्या सगळं साहित्यावर असलेला इतर साहित्यांचा किंवा विशेषतः पाश्चात्य साहित्याचा प्रभाव म्हणून तुम्ही अनुवादाकडे वळलात का? आणि शैली संपादन म्हणजे नेमकं काय आणि ते कसं करता तुम्ही? सगळ्यात आधी मी हे स्पष्ट करते की मी त्या अर्थाने अनुवादक नाही. मी गरजेपोटी म्हणजे कसं झालं, उदाहरणार्थ इब्राहिम अलकाजींना पहिला तन्वीर सन्मान पुण्यामध्ये मिळाला आणि तो संबंध कार्यक्रमामध्ये जे वक्ते बोलले ते सगळे इंग्रजीतनं बोलले. म्हणजे अलकाजी स्वतः इंग्रजीमधनं, कार्नाड, गिरीश कार्नाड होते, नसीरुद्दीन शाह होते. ही सगळी इतकी मोठी त्या क्षेत्रातली माणसं एकाच वेळी रंगमंचावर होती आणि ते सगळेजण इंग्रजीतनं बोलले. त्या सगळ्या कार्यक्रमाचं एक पुस्तिका करायची असं ठरलं होतं. तर त्याचा मी कार्यक्रम सगळा पाहिलेला असल्यामुळे, तो कानात असल्यामुळे त्याचं शब्दांकन आणि मग त्याचा अनुवाद असं दोन्ही प्रसंगाने होत गेलं. तर अशा प्रकारचं अनुवादाचं काम प्रसंगाने मला गरज पडली तिथे मी माझ्यासाठी केलं, कधी कधी दुसऱ्याचा करून दिलं. पण मी अशा अर्थाने अनुवादक नाही की व्यावसायिक ज्याला म्हणतात त्या प्रकारचं काम नाही. केल्याने भाषांतरचा संदर्भ अगदीच वेगळा आहे. ते असं आहे की 1999 मध्ये ते सुरू झालं. मुळामध्ये ते सुरू कोणी केलं तर विद्यासागर महाजन, सुनंदा महाजन आणि अनघा भट या मंडळींनी, जी परकीय भाषांमधली तज्ज्ञ मंडळी होती, जी विद्यापीठांमध्ये त्या विषयाचं अध्यापन करत होती. आणि त्यांच्या हे लक्षात आलं की चांगली भाषांतर थेट त्या भाषेतून यायला पाहिजे, इंग्रजीचा वळसा न घेता. आपल्याला सवय कशी होती की इंग्रजी फ्रेंच म्हणजे अॅना कॅरेनिना हे इंग्रजीत आलं, रशियन आणि नंतर मराठीमध्ये आलं, झालाय त्याचाही अनुवाद. तर असं इंग्रजीचा वळसा न घेता थेट करायला पाहिजे वगैरे. नाही, अॅना कॅरेनिना टॉल्स्टॉयची. तर असं न करता करायचं असेल तर मग दोन्ही भाषांवरती प्रभुत्व असलेली मंडळी पाहिजे. फ्रेंचही आलं पाहिजे आणि मराठी चांगलं आलं पाहिजे, स्पॅनिशही आलं पाहिजे आणि म्हणजेच ते थेट होणार. तर ते थेट भाषांतर करणारी ही सगळी अध्यापन क्षेत्रातली मंडळी होती तेव्हा. आणि सगळेजण तेव्हा ती भाषांतर आणि त्यांना आवडलेलं, त्यांना रुचलेलं, इथे नवीन काय वाटेल असे सगळे बरेच विचार त्यामागे असतात. तशी ती चळवळ सुरू झाली. ती खरंच चळवळच आहे. आणि सुरुवातीला तर सायक्लोस्टाईल पद्धतीने ते त्रैमासिक दिलं जायचं. म्हणजे छापण्या इतकं सुद्धा असं फार काही मोठं आर्थिक बळ वगैरे नव्हतं. पण मग पहिलं भाषांतरकारांचं संमेलन 2002 मध्ये केल्याने भाषांतर चळवळीने घेतलं. मग त्याच्यानंतर ते जरा त्याला जोर आला, ते पोहोचलं लोकांपर्यंत. कारण तेव्हा सरकारतर्फे कागद, नेहरू सेंटरतर्फे कागद मिळायला लागला मासिकाच्या याच्यासाठी. कोणी कॉलेजच्या लायब्ररीत आम्ही वर्गणीदार आहोत आमचं कॉलेज. तर अशा पद्धतीने मग ते प्रस्थापित म्हणेन मी आता त्याला, कारण त्याला उत्तम चांगले पुरस्कार आता काही वर्षात आणि आता 25 वर्ष पूर्ण केली आणि केल्याने भाषांतरची नुकतीच. तर या मासिकाचे जवळजवळ 7-8 वर्ष पहिली होती तोपर्यंत काही लक्षात नाही आलं. पण हळूहळू आपण कसे शिकतो तर लक्षामध्ये आलं की जी भाषांतरं येतात त्या भाषांतरामध्ये खूप वेळेला ते भाषांतर आहे असं जाणवायलाही पाहिजे. पण त्याच वेळेला जी मोडतोड होते आपल्या भाषेची मराठीत आणताना ती कितपत झेपणारी आहे ती शैली. मूळ लेखकाची शैली तर काही तुम्ही तशीच्या तशी भाषांतरित नाही करू शकत. तुम्हाला तुमच्या मराठीमध्येच ते येतं. आणि ते एक, आणि शब्दांची निवड चुकते कधी कधी. म्हणजे पुन्हा तिथे आता साधा एक उदाहरण देते मी तुम्हाला की आगडोम आणि वणवा दोन्हीचा संबंध आगीशी आहे, पण वणवाला संदर्भ वेगळा आहे आणि आगडोमला वेगळा आहे. म्हणून शब्दशः अर्थ एकच असला तरी सुद्धा आशय वेगळा आहे. तर तो आशयाच्या समृद्धीच्या किंवा आशयाच्या एकूण नेमकेपणाच्या दृष्टिकोनातून त्याच्याकडे पाहणं, ते तपासणं
म्हणजे शैली संपादन वा. असं मी हळूहळू ते शिकते. कारण हा. शैली संपादनाचे काय असे कुठले प्रशिक्षण हा, वगैरे नाही. आणि आपल्याकडेही हे फारसं न ऐकलेला प्रकार आहे स्टाईल म्हणून एडिटर नाही. बाहेर परदेशामध्ये खूप ठिकाणी असतं आणि त्याचा अगदी नावासह उल्लेख असतो की याचं स्टाईल एडिटिंग ह्याने केलं किंवा ही इज अ स्टाईल एडिटर असं. तर मग ते आम्ही हळूहळू शिकत काय असं चर्चा करत की आता मला जर्मन ही भाषा येत नाही, पण जर्मन मधनं मराठीमध्ये आलेलं ते मराठीत कितपत कसं जात आहे जातंय. हे कळू कळू शकतं. शकतं. हा. त्यामुळे मग ते जर्मन येणाऱ्याला परत एकदा विचारणं, कारण भाषांतर करणारी नवीन नवीन लोक पण असतात आणि ती आली पण पाहिजे त्याच्यात, तोच तो होय. उद्देश आहे. पण कच्ची असतात कधी नवीन मुलं असतात, मराठी तितकं चांगलं नसतं. तर ह्या सगळ्यावरती काम करणं म्हणजे शैली संपादन करणं असं ते आता झालंय. तर आपण डॉक्टर वंदनाताईंशी असाच आपला संवाद सुरू ठेवणार आहोत. तत्पूर्वी एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा भेटूया आचार्य 90 FM यो ऑन रेडिओमध्ये. Acharya 90 FM 90 FM. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यो ओन रेडिओ आणि आज आपण डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी मॅडम यांच्याशी संवाद साधतोय. वंदनाताई, तुमचा संगीताचा अभ्यास दिसतोच आहे. मगाशी तुम्ही चारुकेशी आणि मालकंस बोलता बोलता अशी पटकन अभ्यास नाही, आवड फक्त आवड आहे. तर तुम्ही रोहिणीताईंच्या म्हणजे पंडित रोहिणीताई भाटे यांच्यावर फार सुंदर असं आत्मचरित्रच म्हणूया आपण, रोहिणी निरंजनी या नावाने लिहिलेलं आहे. तर ते का लिहावं असं वाटलं, रोहिणीताईंवरच का लिहावं असं वाटलं आणि तो निर्मितीचा प्रवास कसा होता? खरं म्हणजे माझ्याकडे हे काम आलं. अच्छा. रोहिणीताईंच्या ज्या सुनबाई आहेत पंडिता क्षमाताई. क्षमा भाटे, हा. त्यांनी आणि क्षमाताईंचे जे प्रकाशक राजहंस प्रकाशनाचे दिलीप माझगावकर यांनी माझ्याकडे मला विचारलं की तुला आवडेल का लिहायला. वा. तर मी पटकन हो म्हणाले. त्याचं कारण असं होतं की 2002 आणि 2003 या 2 वर्षांमध्ये 2 वेगवेगळ्या दिवाळी अंकांसाठी मी रोहिणीताईंची मुलाखत घेतली होती. अच्छा. त्यामुळे त्या निमित्ताने रोहिणीताईंचा सहवास मला 5-6 तासांचा लाभला. आणि दुसरी गोष्ट, मी त्यांच्या प्रेमात पडले. त्या इतक्या रुजू, इतक्या अभिजात हो. सुंदर, माणूस म्हणून इतक्या समोरच्याला समजून घेणाऱ्या अशा माझा तरी अनुभव तसा होता. कारण मी लहान मुलगी होते आणि त्या केवढ्या तरी वयाच्या होत्या, कारण त्या 8 साली तर गेल्या आपल्याला माहिती आहे. म्हणजे अगदी वृद्धापकाळ होता त्यांचा, पण तरी त्या मी येणार म्हणून छान आवरून बसलेल्या वगैरे. मी म्हटलं ना, मी प्रेझेंटेबल होते. हा. प्रेमात पडले मी त्यांच्या. हा एक माझ्यासाठी माझ्या मनामध्ये छान अनुभव होता त्यांची मुलाखत घेण्याचा. आणि त्यांचं भाषेवरती पण त्या किती चिकित्सक आहेत भाषेच्या बाबत वगैरे, हेही मला त्या मुलाखतींमध्ये कळलंच होतं. त्यांनी जेव्हा हा प्रस्ताव माझ्या पुढे मांडला त्यांच्या सुनबाईंनी, आणि तो मी विचारही केला नाही की आपण कधी घुंगरू बांधून उभं राहिलो नाही, आपण कधी स्टेजवर बसून सा लावला नाही, आणि संगीतातल्या इतक्या मोठ्या श्रेष्ठ अशा गुरुतुल्य अशा व्यक्तीबद्दल आपण काय, पण ते असं हो असं झालं. आणि मग सुरू केलं काम. हा. मुलाखती वेगवेगळ्या कलावंतांच्या, रोहिणीताईंच्या बरोबर ज्यांनी कित्येक वर्षांपासून साथ संगत केली आहे, वा. त्यांना त्यांच्या पहिल्या पिढीच्या शिष्यांपासून ते आत्ताच्या म्हणजे मोठं शेवटच्या काम पिढीच्या शिष्यांपर्यंत हा. तर 70-72 लोकांशी मी बोलले. त्यांच्या छोट्या छोट्या मुलाखती त्यांच्या वेळेनुसार. माझं सुदैव असं की तेव्हा लॉकडाऊन सुरू होता. अच्छा. काम सुरू केलं आणि 3 ते 4 महिन्यात लॉकडाऊन सुरू झालं. त्यामुळे ही सगळी मोठी मोठी माणसं जी एरवी सहज हो. आपल्याला कधीही भेटू शकली ते नसती, तुम्हाला भेटू ही मला शकली. फोनवर का विना त्यांनी भरपूर वेळ दिला. हा. म्हणजे अगदी अमेरिकेमध्ये असलेल्या अर्चना जोगळेकर यांनी वा, सुद्धा. अरे कारण वा. अर्चना जोगळेकरांच्या आई रोहिणीताई होय जोगळेकर. होय बरोबर. त्यामुळे ह्या सगळ्या माणसांशी मला बोलता आलं. त्याच्यात तुम्ही मगाशी उल्लेख केला तसं पंडित सुरेश तळवलकर आहेत, आझादजी आहेत, तबला वाजवणारे अरविंद थत्त्यांसारखे हार्मोनियम वादक आहेत, माधुरी जोशींसारख्या त्यांच्याबरोबर अनेक वर्ष गायलेल्या गायिका आहेत, अशी अनेक मंडळी. राजाभाऊ नातूंसारखे प्रकाश योजनाकार. राजाभाऊंना मी भेटू शकले नाही कारण राजाभाऊ नव्हते, पण राजाभाऊंच्या हाताखाली तयार झालेले हर्षवर्धन पाठक मला त्यांनी अतिशय प्रेमाने वेळ दिला आणि खूप गोष्टी सांगितल्या मला. अशा सगळ्या लोकांशी बोलून बोलून मला रोहिणी भाटे या व्यक्तीविषयी आणि कलाकार स्त्रीविषयी पुष्कळ गोष्टी कळल्या. आणि पुष्कळ गोष्टी ह्या क्षमाताई आणि रोहिणीताईंचे चिरंजीव सनत भाटे, घरातल्या लहानपणच्या आठवणी वगैरे अशा सगळ्या. आणि रोहिणीताईंच्या मोठ्या बहिणींनी एक आत्मचरित्र वजा पुस्तक लिहून ठेवलंय, मागोवा नावाचं. तर त्याचा काही मला उपयोग होईल असं कुणालाच वाटलं नव्हतं, कारण ते त्यांच्या सगळ्या शैक्षणिक अनुभवांवरती होतं. त्या कन्याशाळेच्या मुख्याध्यापिका होत्या वत्सलाताई. पण मी म्हटलं मला बघू दे, म्हणजे हे एक काम असतं चरित्र लिहिणाऱ्यांचं की जे म्हणून तुम्हाला छोटासा निरुपयोगी वाटणारा कागदाचा तुकडा सुद्धा कधी कधी उपयोगी ठरतो. ते पुस्तक मी असं चाळत गेले. ती सगळी त्यांची शैक्षणिक कारकीर्द वगैरे त्यातले अनुभव होते.
आणि शेवटच्या 2 प्रकरणांमध्ये त्यांनी सगळं त्यांचं लहानपण लिहिलं होतं. त्याच्यामध्ये रोहिणी त्यांच्या लहानपणाबद्दल त्यांनी लिहिलंच होतं, जे इतर कुठेही एरवी मिळालं नसतं. की 2.5 वर्षाची बेबी असताना त्यांचे वडील गेले, तर तो काय सगळा अनुभव होता हे कुठेही मला मिळालं नसतं. तसंच्या तसं मला ते पुस्तकात घेता आलं, जे लोकांना नवीन माहिती आणि अधिकृत माहिती आहे. अधिकृतता, विश्वसनीयता ही फार महत्वाची वैशिष्ट्य आहे चरित्राची, ती तुम्ही जपायला पाहिजेत. आणि आता रोहिणीताई सारखी स्त्री, कलावती, की जी लईला फार महत्व देत होती, तिचं पुस्तक हे लयदार भाषेमध्येच असायला पाहिजे, शैलीत असायला पाहिजे. त्यामुळे तो मात्र थोडासा मला विशेष प्रयत्न, पण त्यांचं वाचता वाचता ते आपोआप होत गेलं. मी असं म्हणते की ते झालं. आणि मला जिथे जिथे निराशा आली, जिथे तिथे असं वाटलं की अरे काय होणं शक्य नाही, केवढं मोठं शिवधनुष्य उचलायचा प्रयत्न केला आपण, पण त्या वेळेला मला या चरित्र नायिकेनीच प्रेरणा दिली की बाई मी किती प्रवाहाविरुद्ध पोहले, तुला करायला काय हरकत आहे. असं ते पुस्तक सिद्ध झालं. त्याला पुरस्कार मिळाल्यावरती मग आपण म्हणतो ना 4 राज्य शासनाचा पुरस्कार ही खरोखरच म्हणजे एक पावती मिळाली की अतिशय ते सुंदर पुस्तक फार झालंय. चांगल्या लोकांना आवडलं, चांगल्या लोकांनी त्याच्याबद्दलचे मला अभिप्राय अगदी दिले. मुखपृष्ठापासूनच त्यामुळे ते ते पकड चंद्रमोहन घेतं. कुलकर्णींनी अतिशय प्रेमाने केलंय. ते मला म्हणाले की चिमुटभर प्रेम घातलं की अगदी. चंद्रमोहन काम केलंय तुम्ही, आपला स्वयंपाकही सुंदर केलाय. केलंय. हा तसंच आहे ते. स्वयंपाकाचंही तर तसंच त्यामुळे आहे. ते फार सुंदर देखणं झालं पुस्तक. देखणं पुस्तक निर्मिती झालंय. छान झाली त्या पुस्तकाची. आणि म्हणजे- मला समाधान मिळालं की आपण घेतलं खरं हे करायला, पण संबंधितांना त्यांनी आपल्यापर्यंत हे आणलं, त्यांना त्या पुस्तकाने आनंद आणि समाधान दिलं. छान छान वाटलं खरंच हा अनुभव तुमचा ऐकून. आता एक आपण शेवटाकडे येतोय, तर मला ह्या सगळ्यात असं उत्सुकता आहे की एक साहित्याची विद्यार्थिनी म्हणून काही वर्षांपूर्वी तुम्ही हा तुमचा प्रवास सुरू केलात आणि त्याच्यानंतर हे एक एक सगळे टप्पे गाठत आलात. आता म्हणजे हे तुमचं जे तुम्ही संहिता लेखन करता किंवा काही कार्यक्रमांचं सादरीकरण करता, तिथपासून रोहिणी निरंजनीसारखं पुस्तक असो किंवा तुमचं ललितमधलं कवितेच्या पानातून हे सदर असो, मला असं जाणवतं की या सगळ्या गोष्टी, आणि कथा तर तुम्ही लिहिलेल्याच आहेत, तुमचं एखादा समीक्षेचं काय हे एक स्वतंत्र निर्मितीच असते एक प्रकारे. तर हे सगळं जे आहे, तर हे स्वतःला या सगळ्या वाटेवरून चालतं ठेवण्यासाठी म्हणून तुम्ही काय प्रयत्न करता? कारण की अभ्यास तर संपला, मग अभ्यास संपल्यानंतर तुम्ही गृहपाठ स्वतःच्या या विकासासाठी म्हणून कोणते वेगळे प्रयत्न करता? खरं म्हणजे अभ्यास नाही संपला. हेच मी महत्त्वाचं आहे. मगाशी जे म्हणलं ना की PhD झाली आणि मला खूप दरवाजे उघडले असं जाणवलं. म्हणजे हे एक काम, एक टप्पा झाला. आता खूप आहे करायला. आणि आता कसं आहे, आपल्याला मेथडॉलॉजी समजली आहे, काय करायचं नाही हे नीटच कळलंय. काहीही कुठलंही आकर्षण समोर आलं तरी आपण ते नाहीच करणार आहोत ह्याची एक खात्री. हा एक आपल्याला करायचं काम असतं ते आपल्यावरती, ते एक झालं. आणि तिसरी गोष्ट अशी झाली त्याच्या मागे की हे मला आवडतंय, तर ते मला श्रम वाटत नाही त्याचे. म्हणजे आता सकाळपासून 5 तास चाललेलं आहे, पण असं नाही वाटत की पुरे बाबा आता तोंड बंद करू, किती सांगू, असंच वाटतं. तुमचं प्रेम आहे भाषेवर, आणि ते आवड साहित्यावर आहे ना की मग तुम्हाला ते मिळतं. हा एक भाग. आणि व्यावहारिक भाग त्याच्यातला असा आहे की मी या कशाहीकडे व्यावहारिक फायदा तोट्यांचा विचार करून ते पाहिलं. जाणवतच कायम. म्हणजे का नाही पाहिलं तर मला, तुम्हाला काय गरज आहे असं लोक जे पटकन म्हणतात, तर तसं नसतं ना. गरज आपण आपली आर्थिक गरज, तर ती आपण आपली ठरवायची असते ना. म्हणजे आपल्याला झांचोकीचं आयुष्य जगायचं असेल तर आपल्या आर्थिक गरजा कधीच संपणारच संपणार नाहीत. हो. तर हा म्हणजे हा दुसऱ्यांनी ठरवण्याचा भाग नाहीये, पण सुदैवाने त्या गोष्टीकडे कमी लक्ष किंवा त्याची आकर्षणं कमी होती असंच मी म्हणेन. आणि त्याला पुन्हा मी माझ्या गुरुजनांनाच त्याचं श्रेय देईन की काय महत्वाचं हे त्यांनी त्याच वयामध्ये आपल्याला सांगितलं. तेव्हा काही पटलं नसणार आहे, पण तरी आता त्याचं महत्व कळतं आपल्याला. हा एक भाग. त्यामुळे व्यावहारिक बाजूकडे मी तसं बघितलं नाही कधी. आणि आणखीन एक महत्वाची त्याच्यातला भाग म्हणजे मला असं लक्षात आलं की माझ्याबरोबर कायम तरुण मुलांना घेऊन मी करते हे. माझे अभिवाचक, माझे गायक, गायिका, वाजवणारी मुलं वगैरे. मला असं वाटतं की तुमच्या कलेवरती प्रभुत्व आहे, माध्यम ते तुम्हाला समजलंय, पण तुम्ही साहित्याशी कसे जोडले जाल नाही तर. म्हणजे साधी गोष्ट आहे, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, हे संत सोयराबाईंचं रचना आहे आणि ती किशोरीताईंनी गाऊन अजरामर केलेली आहे. त्याच्यात शेवटच्या ओळी आहे बघा की पाहते पाहणे गेले दुरी, म्हणे चोखियाची भारी. तर हे पाहते पाहणे गेले दुरी म्हणजे काय माहितीये का, असं मी सहज गाणाऱ्यांना विचारलं. माझ्याबरोबर आता एका कार्यक्रमामध्ये तरुण मुलं आहेत, 2 जण शास्त्रीय गातात, तर त्यांना नव्हतं माहिती, पण ते प्रामाणिकपणे म्हणाले की नाही माहिती. म्हटलं मग ऐकायला आवडेल का, सांगू का अर्थ समजला तर तुम्हाला कदाचित
जास्त समजेल. हा. तर पाहणारा आणि जे पाहायचंय ते हम्म. म्हणजे विठ्ठल, वा. त्याचं रूप पाहायचंय आणि पाहणारी मी आहे. गेले दुरी, त्यांच्या दोघातला दुरावा नष्ट झाला म्हणजे ते एकरूप, म्हणून तो ओघा रंग अवघड एकदा. आहे. अरे वा. हे एकदा आपल्याला समजलं की आपण ते गाताना अधिक भावपूर्ण, वा. अधिक समजून गाऊ शकू. हम्म. तर मी म्हणून म्हणलं ना की ते शिक्षक असलं की तुम्ही कायम शिक्षकच असता. त्यामुळे तिथेही ते त्या ह्यानी, आता हा व्हायोलिन वादक मुलगा आहे, याला सुद्धा म्हणजे त्याला इतक्या काही काही कविता आवडतात हा. की तो पटकन म्हणतो की ताई याला असं पण आपल्याला करता येईल. म्हणजे 30 कार्यक्रम झाल्यावरती सुद्धा नवीन काहीतरी त्याच्यामध्ये सुचतंय आणि वा. करावं असं वाटतंय. हे मला महत्वाचं वाटतं. आणि त्या सगळ्या मुलांना धरून ठेवणं. आता ती सगळी जण त्यांच्या वाटेने जाणार, कधीतरी त्यांच्या आयुष्यात वेगळी वळणं येणार, कोणी गाव सोडून जाणार, सगळं समजू शकतं आपल्याला. पण सगळे जोडलेले असणं, हा. काहीतरी करूयात ना नवीन असं त्यांना वाटणं, हे मला महत्वाचं वाटतं. आणि या सगळ्यांना साहित्याशी जोडता येते, हा. हा माझ्यासाठी महत्वाचा भाग. आणि माझ्या साहित्याच्या सगळ्या या आवडीनिवडींना त्यांच्यामुळे काही वेगळ्या वा. हे मिळत आहेत, डायमेन्शन्स, बरोबर. काही परिमाणं वेगळी मिळत आहेत. त्याचा पण एक छान कार्यक्रम उभं राहायला हे सगळंच लागतं ना, हो. आनंद वाटतो. आणि या कार्यक्रमांमधून तुम्ही एकूणच सगळ्या लोकांमध्ये माझ्या लक्षात येतंय की कधी थोडंसं विस्मरणात गेलेले, कधी परिचित नसलेले असे साहित्यिक आणि त्यांचं साहित्य हे लोकांसमोर आणता, हे खूप मोठं कार्य आहे. त्याचबरोबर तुम्ही जे आता म्हणालात की तरुण वर्ग तुमच्या बरोबर असतो, म्हणजे मी जो आजकाल बाहेर सूर ऐकते, अरे मराठीचं भवितव्य काय आहे, काय होणार आहे, असं कधीही नकारात्मक न बोलता काय करायला हवंय ते तुम्ही ते न सांगता करायलाच सुरुवात केलेली आहे. आणि हे खरंच खूप मोठं काम आहे. पण आत्ताच तुम्हीच बोलता बोलता एक वाक्य बोललात की सगळी तुम्ही काही पैशासाठी काहीही केलं नाही. हा त्यातला फार महत्वाचा भाग आहे की हे असं कुठल्याही प्रकारे निस्वार्थपणे आणि निरलसपणे करणं हे महत्वाचं असतं. आणि तरी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टींना आर्थिक बळही लागतं. आणि त्यासाठी म्हणजे तुम्ही कधी पदरमोड करून, कधी सर्वांकडून करत असाल. पैशाचं सोंग काही आणता येत नाही, पण तसंच आणखी एक गोष्ट आहे जिचं सोंग आणता येत नाही, ती म्हणजे वेळ. तर ते कसं जमतं? हे एवढं वैविध्य तुम्ही सगळ्या तुमच्या या म्हणजे कवितेबद्दल लिहिता. हो, आणि तुम्ही स्वतः एक आपला संवाद सेतू या अंकाचं संपादन करता, दिवाळी अंकाचं. त्याच्यानंतर तुम्ही कथा प्रकारांमध्ये तुम्ही त्याच्याबद्दलचे कार्यशाळा घेता, कथेसंदर्भात, ललित लेखन संदर्भात, मुलाखतीच्या तंत्राच्या संदर्भात. आत्ताच काही दिवसांपूर्वी तुम्ही प्रशासकीय मराठीत सुद्धा कार्यशाळा घेतली. हे इतकं म्हणजे मराठी भाषेच्या व्याप्तीतल्या कानाकोपऱ्यांचं तुम्ही अभ्यास करून लोकांसमोर आणता. तर हे वैविध्य जपण्यासाठी जपता कसं आणि वेळेचं नियोजन त्यासाठी कसं करता, हा अगदी फार मनात येणारा प्रश्न आहे माझ्या. वैविध्याबद्दल आधी बोलते. हा. मी नेहमी म्हणते, शांताबाईंची एक कविता आहे, हा. शब्दांसवे मी वाढले. वा. तर मी तेच सूत्र आहे माझ्या आयुष्याचं, असं म्हणजे अलीकडे लक्षात आलंय की आपल्याला ते फार प्रेम, म्हणजे ते धरलंच त्यांनी मला असं झालं. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्ही बघा, या सगळ्या शब्द आणि साहित्याशी संबंधित आहेत. म्हणजे असं नाहीये की मी सकाळी माझा काहीतरी केटरिंगचा व्यवसाय आहे, मी 25 जणांचं काहीतरी डबा जेवण पुरवते आणि संध्याकाळी रंगमंचावर बसून कविता वाचते, असं नाही. मी सकाळपासून रात्रीपर्यंत त्याच्यातच असते. हा एक भाग आहे. मनाने तर असतेच असते, पण प्रत्यक्षातही पुष्कळ असते. टेबल खुर्ची हा माझा आवडती जागा आणि कम्फर्ट झोन आहे. त्यामुळे माझी स्वतःची घरात स्वतःचं ग्रंथालय आहे. मला लागणारी जवळजवळ सगळी पुस्तकं कामाची वगैरे ही माझ्याकडे आहेत. आणि त्यामुळे मला फारसं इकडे तिकडे करून हे करावं लागत नाही. एक दुसरी गोष्ट म्हणजे मी एकदा तिथे बसले की मला खरंच वेळेचं भान राहत नाही. म्हणजे आपण नादिष्टपणा म्हणतो ना, तसं आहे जरासं. पण हा नादिष्टपणा गरजा माणसांनी सांभाळून घेतला, म्हणजे ती आहेच तशीच, असंच म्हणजे ते. आणि दुसरी गोष्ट वेळेचं जे तुम्ही म्हणताय ते, की एकदा विजयाबाई राजाध्यक्षांनी लिहिलं होतं एकदा की त्या पण त्यांनी भरपूर काम केलं ना, म्हणजे विजयाबाईंचं नाव खूप मोठं आहे, मी त्या पण असं नकोच खरं म्हणायला. पण प्राध्यापकी करत असताना एक मुंबईत राहायचं, प्रवास करायचा, आणि तरी भरपूर क्षेत्रात ह्या वावरल्या विजयाबाई, चांगल्या दर्जाचं काम केलं त्यांनी. तर त्यांनी एकदा असं लिहिलेलं होतं की एकदा सकाळी स्वयंपाकाचं नियोजन सकाळी काय लागणार आहे, मधल्या वेळच्या खाण्याला मुलं येतील तेव्हा काय, आणि रात्रीचं काय, की मी स्वयंपाक हा विषय डोक्यातनं काढून टाकते. तर मला ते फार आवडलं. आता हे वाचणं, ते आवडणं आणि तसं प्रत्यक्षात वागता येणं वेळ लागतो. आपली मुलं लहान असतात तेव्हा आपला सगळा वेळ त्यांच्यासाठी असतो, तो मीही दिला. माझा मुलगा PhD होत असताना मी
पूर्ण वेळ ह्या सगळ्याला द्यायला लागले. हा. म्हणजे इतका तो मोठा होईपर्यंत, कारण डबे असतात 2-3 आहेत आणि घरचं खावं, सकस खावं, इतरांना सांगायचं आणि आपण ते करायचं नाही. म्हणजे जे भाषेच्या बाबतीत आहे ते अन्नाच्या ते बाबतीत अन्नाच्या पण बाबतीत आहे. आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला कर्तव्य भावनेने कधी प्रेमापोटी करायच्या असतात त्या सगळ्या आनंदाने मला आवडतं स्वयंपाक करायला सुद्धा. पण ते नियोजन आणि मदत घ्यायला लाजायचं नाही, हा. हे दुसरं तत्व विद्याताई बाळांनी सांगितलं. वा. सगळीकडे सुपर वुमन होण्याचं कशाला धरायचं मनात आपण? धरायचं, बरोबर. आपल्याला इथे जमत नाहीये ना, आपण मदत घ्यावी ना. त्यामुळे माझ्याकडे 25 वर्ष पोळ्यांना बाई आहे. हम्म. म्हणजे कधी कधी तर असं होतं की 2 जण आहात ना. हम्म. माझा नवरा पुष्कळ टुरिंगवर असायचा, तर मग काय गरज आहे म्हणलं, असं नाही. हम्म. ते एक ठरलेलं असलं की बरं असतं आपल्याला पण. आणि मग कधी असं कधी तसं मदत घेता येते ना ती, त्यामुळे मी ती घेते मदत, बरोबर. आजही घेते. जायचं असेल कुठे तर आता सकाळी आज लवकर निघाले तर माझं नियोजन तयार होतो, त्यावरती चिठ्ठी होती बाईसाठी की रात्रीच लिहून ठेवली होती की हे 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 कर, आणि हे काढून ठेवलं नसेल फ्रीजमध्ये बाबांनी तर मागून घे. हम्म. कारण नाही लक्षात राहिलं तर म्हणजे कोथिंबिरी सकट सगळं घालून तू व्यवस्थित कर, असं सगळं ते लिहिलेलं असतं. आणि हे एकदा केलं की आपल्याला ते समाधान सवय असतं. लागते. समाधान पण मिळतं की माझं ते मी दुर्लक्ष आहे, ते केलेलं नाहीये दुर्लक्ष करून तिकडे. मी हे करते असं बरोबर. नाही. नाही. हा, पण त्याच्यात कधी 19-20 झालं तर ते पण त्याच्याकरता स्वतःला झोडपायचं नाही. हा. ठीक आहे, ठीक आहे. बरोबर. गुळाची पोळी 14 जानेवारीला नाही नाही झाली, झाली. 20 जानेवारीला झाली तर काही बिघडत हा, नाही. बरोबर. हे संक्रांत तर अगदी तसं रथसप्तमीपर्यंत स्वतःसाठी आहे ना हे आपण हा. ठरवलं. आणि ह्याला मी म्हटलं तसं घरातल्या लोकांनी पण ते समजून घेणं, कारण ज्याला त्याला स्वतःची कामं आहे त्याचं त्याला महत्व आहे. हा. आपल्याही कामाचं महत्व आपल्यालाच नाही ना वाटलं तर कुणालाच नाही वाटलं. अगदी बरोबर. आपण सगळ्यांच्यासाठी अगदी हे सगळं बाजूला ठेव, हे सगळं बाजूला ठेव करत राहिलो ना की तुमचं काम तितकं महत्वाचं नाही असा अगदी नकळत बरोबर. संदेश अगदी तुम्ही बरोबर. देता. होय. सगळ्यांचं सगळं झाल्यावर रियाज आला, अरे रियाज आला आ म्हणायला सुद्धा ताकद राहत ताकद नाही. राहत मग असं नाही, तुमची वेळ ना सकाळी 5 ते 6 रियाज करायची तर तुमची ती वेळ आहे. आहे. त्या वेळात नाही तुम्हाला कोणी त्रास दिला पाहिजे किंवा अपेक्षा केली पाहिजे. बरोबर. असं ते केल्याशिवाय होत नाही. आणि ती थोडी सवय लावायला लागते, कारण आपल्याकडे बाईनी अशा तऱ्हेने स्वतंत्रपणे स्वतःचं काही करणं ह्याची सवय नाही. माणसं नाही. चांगली असतात हा. पण त्यांच्या चांगुलपणाला आपण कधी आवाहनच नाही त्यांच्या करत. विचारांच्या कक्षेतच नसतं येतच हे. नाही ते. तर सांगितल्यानंतर कोणी वाईट वागतं असं नसतं. हा. सांगितल्यानंतर त्यांना समजतं, म्हणून समजावून सांगणं हा. आणि त्या पद्धतीने ते करून घेणं किंवा ती अपेक्षा ठेवणं किंवा आपल्याकडनं त्यांनी तशा ठेवू नयेत असं सांगणं. म्हणजे हे तुझं काय आहे रविवारी असं तुम्हाला विचारलं गेलं पाहिजे. हा. परस्पर रविवारचा काहीतरी बेग घरच्या मंडळींनी ठरवणं हे योग्य नाही. बरोबर. बरं. गृहीत धरणं योग्य. आपण मुलं लहान असताना परीक्षा वगैरे ठरवायचो की नाही की नाही त्याची हा. तेव्हा परीक्षा हो. असणार आहे. तसं आपल्या बाबतीत पण लोकांनी विचार घरातल्या मंडळींनी केला पाहिजे की हिचं काहीतरी असेल ना, हिला विचारूयात आधी की तुझं काय आहे या शनिवारी अमुक तारखेला. हा, मग आपण करायचं काय आहे. हो, मग आपण त्यावेळेला दुसरं काही करत नाही, कारण आपल्यालाही ते हवंच असतं की बरं. बरोबर. नाही का. आपल्या कुटुंबियांसमवेत आपल्याला वेळ घालवणं आपलाही आनंदाचा भाग असतोच, नसतो असं नाही. पण ते हे आणि ते असे सततचे बाईसाठी ना हा मोठा प्रश्न आहे होय. की तुमच्या आवडीचं काम आणि संसार संसार. ह्या गोष्टी कायम विरोधातच उभ्या राहतात. आणि आपणही थोडंसं त्याला कारणीभूत असतो. मला असं वाटतं की हे कळलं पाहिजे आपलं कर्तव्य कुठलं आणि बरोबर. आपल्या आवडीच्या कामासाठीचा तोल सांभाळ. सांभाळ. हो. आणि हे एकदम नाहीये, हळूहळू येतं. मंगला गोडबोले यांचा सुपर वुमनायटिस नावाचा लेख सगळ्यांनी वाचा असं मी आवर्जून सांगेन की तुम्ही स्वतःला अष्टभुजा समजूच नका. हा. कोणी ह्या पुरुष काय आणि बाई काय, मला सगळं जमतं मला सगळं येतं असं नको. काही गोष्टी आपल्याला नाही येणार आहेत, माणूस होत, ती मर्यादा आहे आपली, ती सांभाळली गेली पाहिजे, मानलं गेलं पाहिजे, पटलं पाहिजे, म्हणजे मग गोष्टी सुकर होतात. खूप छान सांगितलं, खरंच किती अगदी छान सांगितलं. आणि हो. आणि वंदनाताईंच्या म्हणजे साहित्य सरितेवरून आपण थोडासा फेरफटका मारला का नदीच्या काठाकाठाने गेलो आपण. थोडाफार काही मोती आपण वेचले त्यांच्या साहित्य प्रवासातले. आणि आमची ही मुलाखत तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी आशा व्यक्त करतो. आमच्या आचार्य 90 FM यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आमची मुलाखत आवडली असेल तर आम्हाला कमेंटमधनं नक्की कळवा. तर मी डॉक्टर वंदनाताई तुमचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. आम्हाला चांगली मैत्रीण चांगली सखी दिल्याबद्दल आपल्या उपप्राचार्य जयश्री जंगले मॅडम यांचेही मनपूर्वक आभार व्यक्त करते. धन्यवाद. आणि पुनश्च तुम्ही आचार्य 90 FM वर जरूर यावं, आमच्या महाविद्यालयात परत यावं आणि वेगवेगळ्या अशा अनुवट शांताबाई ह्या पण तुमच्याकडून ऐकायच्या आहेत अशी तुम्हाला विनंती करते. आणि इथेच विरामते. धन्यवाद. 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 आचार्य